हॅलो माझ्या पिल्लांनो, वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. तुम्हा सर्वांचं ऋतू मॅथ्स या ब्युटिफुल चॅनलवर स्वागत आहे बाळांनो. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण 2020ला विचारलेला जो क्वेश्चन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनवर 4 मार्काला विचारलेला क्वेश्चन आपण आज तो डिस्कस करूयात. बघा काय म्हणले क्वेश्चन, नीट वाचा. विचारले किती मार्काला? 4 मार्काला. काय म्हणते? द सम ऑफ एरियाज ऑफ 2 स्क्वेअर्स. 2 स्क्वेअर आहेत, कळायला लागले? हो सर, 2 स्क्वेअर. एक्सप्लेन करतो बघा. एक्सप्लेन. हा एक समजा स्क्वेअर आहे, कळायला लागले, आणि हा एक स्क्वेअर आहे. हो सर, 2 स्क्वेअर आहेत, कळायला लागले. त्यांच्या एरियाचा, आता एरिया काय असते सर? स्क्वेअरचा एरिया काय असते? साईड इंटू साईड. काय असते पिल्लू? साईड इंटू साईड. म्हणजेच काय झालं सर? साईडचा स्क्वेअर झालं. काय झालं पिल्लू? साईडचा स्क्वेअर. कळायला लागले. आता आपण समजून घेतलं की हा जो आहे याला मानलं आपण 1 सेंटीमीटर ही साईड आहे, आणि हा जो समजा स्क्वेअर आहे त्याचं मानलं y सेंटीमीटर. समजायला लागले का? त्यांच्या एरियाचा म्हणजे ह्याचा एरिया काय होईल? 1 स्क्वेअर होऊन जाईल, आणि याचा काय होईल? y स्क्वेअर होऊन जाईल. त्या दोघांचं सम केलं तर किती म्हणते? 400. किती म्हणते? 400 स्क्वेअर सेंटीमीटर. कळायला लागले? क्वेश्चन समजून घ्या, नंतर तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप लिहून देतो. हो सर, कळायला लागले. आता बघा काय म्हणलेले की द सम ऑफ एरियाज ऑफ 2 स्क्वेअर इज 400 स्क्वेअर सेंटीमीटर. किती? हो सर. आता म्हणले की डिफरन्स. काय म्हणले बाळा? इफ द डिफरन्स. पुन्हा डिफरन्स म्हणजे काय असते बाळा? सबट्रॅक्शन. काय असते? म्हणजे त्या दोघांमधलं जो डिफरन्स आहे तो किती आहे? कुणामधला डिफरन्स? कशाचा डिफरन्स आहे? बिटवीन देअर पेरिमीटर्स इज 16. म्हणजे आता हा जो स्क्वेअर आहे त्याचा पेरिमीटर काय होईल? तुला माहिती आहे पेरिमीटर म्हणजे काय असते? सम ऑफ ऑल साईड. म्हणजे याचं काय होईल सर? हा होईल 4x, आणि हा काय होईल? 4y. कळायला लागले का? मग दुसऱ्या कंडिशननुसार त्याचं जो आपलं इक्वेशन बनल तो काय बनल? 4x - 4y इक्वल टू काय बनून जाईल पिल्लू? किती दिले? 16. कळालं का? इथपर्यंत कळायला लागले? हो सर. आता डिफरन्स पण म्हणलंय, म्हणजे याचा अर्थ 1 स्क्वेअर जो आहे तो मोठा आहे, आणि 1 स्क्वेअर जो आहे तो काय आहे? ऑब्विसली छोटा आहे. इथपर्यंत कळायला लागले? हो सर. मग लिहायचं कसं बघ. कसं लिहायचं? काय लिहायचं बघ, है ना? आता आपण समजून घेऊ बाळा. काय म्हणतोय मी? समजा आपण काय केलं? समजून घेतलं. लेट है ना. एरियाज काय लिहू? 1 सेंटीमीटर and y centimeter are the sides of 2 squares. काय म्हणलं आपण? नीट लक्ष दे बघ. 1 सेंटीमीटर आणि y सेंटीमीटर हे आपण त्या 2 जे स्क्वेअर आपण घेतोय त्यांचा आपण साईड मानलेले. हो सर. आता वेअर जेथे की आपण समजा x काय समजू? मोठा. x ग्रेटर दॅन y. इथपर्यंत कळायला लागले? हो सर. आता अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय होईल? अकॉर्डिंग टू, आता आणखी तुम्हाला लिहायचं आहे, तुम्ही लिहू शकता, है ना. काय लिहू शकता? देन देअर एरियाज. त्यांचे एरियाज बी काय होईल बाळा? 1 स्क्वेअर अँड y स्क्वेअर रिस्पेक्टिव्हली. इथपर्यंत कळायला लागले पिल्लू? हो सर. इथपर्यंत कळायला लागले. अँड देअर पेरिमीटर्स. त्यांचं पेरिमीटर्स काय होऊन जाईल? पेरिमीटर्स बी 4x अँड 4y रिस्पेक्टिव्हली. इथपर्यंत कळायला का? हे सगळं लिहावं लागते कारण की विचारले 4 मार्काला. समजायला लागले? बघ काय केलं आपण? 1 सेंटीमीटर आणि y सेंटीमीटर हे आपण ते स्क्वेअर आहे त्याचं आपण साईड मानली बाळा. जिथे की आपण सांगितले की x हा y पेक्षा मोठा आहे, म्हणजे 1 स्क्वेअर जो आहे तो दुसऱ्या स्क्वेअरपेक्षा मोठा आहे. का बरं? कारण पुढे म्हणलेले की डिफरन्स बिटवीन देअर पेरिमीटर्स इज 16 मीटर. बरोबर आहे का? हो सर. अँड त्यांचं एरिया काय होईल? 1 स्क्वेअर आणि y स्क्वेअर. पेरिमीटर्स काय होईल? 4x अँड 4y. इथपर्यंत कळायला लागले? हो सर. आता नेक्स्ट काय लिहिशील? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशनवरून काय इक्वेशन बनवलं सांग बरं. बघ बाळा, त्यांच्या एरियाचं काय करायचं आहे? सम करायचं. ते सम किती येते बाळा? 400. कळायला लागले? इथपर्यंत काय अडचण आहे का? याला इक्वेशन नंबर समजा 1 नाव देऊन टाक. काय अडचण आहे का? आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशननुसार काय होईल बाळा? अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन
सेकंड कंडिशननुसार काय होईल सांग बरं पटकन. बघ इथं बघ काय म्हणले, डिफरन्स बिटवीन देअर पेरिमीटर्स. पेरिमीटर्स काय घेतले 4x अँड 4y बरोबर आहे. मग डिफरन्स म्हणले बाळा काय होईल सर 4x मायनस 4y इक्वल टू काय येईल 16. काय येईल 16. याला इक्वेशन नंबर काय देऊन टाक सेकंड. कळायला लागले पिल्लू. हो सर. आता या इक्वेशनला जर आपण 4 डिवाइड केलं, काय केलं डिवाइड केलं 4 तर काय मिळेल x मायनस y इक्वल टू 4. रिझन काय लिहिशील डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 4. कळायला लागले. हो सर. सगळं लिहायचं बरं का स्टेप बाय स्टेप. प्रत्येक स्टेपला मार्क असतो पिल्लू है ना. आता एक्सची व्हॅल्यू इथून तुला काय मिळेल बाळा, हा एक्स हा मायनस काय झालं प्लस, मग 4 प्लस वाय मिळालं. आता नीट लक्ष दे, एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 4 प्लस वाय. ही जी 4 प्लस वाय मिळाली ती काय कर इक्वेशन 1 मध्ये ठेवून दे. आता याच 4 प्लस वायला तू काय लिहू शकतो एक्स इज इक्वल टू वाय प्लस 4 पण लिहू शकतो की नाही. काय अडचण आहे का. नाही सर काहीच अडचण नाही. आता काय करशील, हा जो आहे काय म्हण पुट एक्स इक्वल टू वाय प्लस 4 इन इक्वेशन 1. इथपर्यंत कळायला लागले. काय अडचण. बघ बा एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय ठेवायचं वाय प्लस 4चा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर इक्वल टू किती मिळालं 400. समजायला लागले. आता इथं काय कर ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापर. ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असते पिल्लू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर बरोबर आहे की नाही. हां मग तो फॉर्म्युला जर वापरला तर काय मिळेल वाय स्क्वेअर प्लस 2y आणि इथं काय होईल 4 प्लस 4चा स्क्वेअर किती बाळा 16 प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू किती मिळाला पिल्लू 400. इथपर्यंत कळायला लागले का. काही अडचण नाही. आता बघ आता नीट लक्ष दे, हा वाय स्क्वेअर आणि हा वाय स्क्वेअर किती झालं बाळा वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 2y स्क्वेअर बरोबर आहे का. 2 × 4 किती झालं बाळा 8 × y काय झालं 8y. आता तू नेक्स्ट स्टेप मिळेल तुला काय मिळेल पटकन बोल सांग बरं. नेक्स्ट स्टेप वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर किती झालं 2y स्क्वेअर प्लस 8y प्लस 16 इक्वल टू काय 400. नीट बघ हा वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय झालं 2y स्क्वेअर 2 × 4 8 × y प्लस 16. आता बघ बाळ है ना. आता समजा जर आपण या 400ला ट्रान्सपोज केलं तर काय होऊन जाईल 2y स्क्वेअर प्लस 8y प्लस 16 मायनस 400 इक्वल टू काय झालं 0. आता बघ हा तुला काय मिळतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय मिळतोय बाळा क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघ आता नंतर हा जो 2y स्क्वेअर आहे है ना प्लस 8y ॲज इट इज ठेव आणि जर याला सॉल्व केलंस बाळ प्लस मायनस काय झालं मायनस. मग हे किती आलं सांग बरं पटकन. सर हा मायनस 384 आलं इक्वल टू 0. इथपर्यंत काय अडचण आहे का पिल्लू नाही. आता सगळं बघ सगळं काय आहे इवन नंबर आहेत. मग याला जर तू 2 डिवाइड केलं बघ बाळा आपण काय करूयात 2 प्रत्येकाला डिवाइड करून घेऊ. प्लस 8y अपॉन 2 मायनस 384 अपॉन 2 प्रत्येकाला काय केलं 2 डिवाइड केलं. इकडे पण जर 2 डिवाइड केलं तर 2 येते. काय अडचण नाही. इकडे बघा आता काय झालं हा 2 कॅन्सल हा 2 कॅन्सल हा 2 कॅन्सल इथे किती राहिलं 4 हे किती राहिलं 1 इथे किती राहिलं 9 इथे किती राहिलं 2. कळायला लागले 2 1 2 1 राहिलं 2 9 18 2 to 4. मग जो नेक्स्ट इक्वेशन मिळेल तुला काय मिळेल वाय स्क्वेअर प्लस 4y मायनस 192 इक्वल टू काय मिळेल 0. आता या इक्वेशनकडं नीट काळजीपूर्वक लक्ष दे. आता या इक्वेशनला आपण काय करूया स्प्लिटिंग मिडल टर्म या मेथडनं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आता मला सांग इथं काही नसतं म्हणजे किती असते 1 × मायनस 92 1 × मायनस 192 काय झालं बाळ 192. ह्याचे फॅक्टर असे पाडायचे की दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे -192 आणि दोघांचं प्लस काय आलं पाहिजे 4. मग असे 2 नंबर कोणते आहेत बाळा नीट लक्ष दे. 2 नंबर कोणते आहेत सर ते आहे एक 16 आणि एक आहे 12. मग ह्याला मायनस करून टाक 16 and 12. मग आता याच्या जागी काय करायचं पिल्लू हा जो 4y याला हाकलून द्यायचं. ह्याला हाकलून दिलं तर काय मिळेल वाय स्क्वेअर प्लस 16y मायनस 12y मायनस 192 इक्वल टू 0. आता नीट लक्ष दे बाळा हे वाय स्क्वेअर प्लस 16y म्हणून मी काय कॉमन काढू शकतो y.
जर y कॉमन काढलं मध्ये काय राहिलं y प्लस काय राहिलं 16. आता हाच ब्रॅकेट तुला नेक्स्ट ब्रॅकेट मिळणार आहे की नाही नीट लक्ष दे. हाच ब्रॅकेट काय मिळणार आहे नेक्स्ट. पण याच्यामधून तुला काय कॉमन काढावं लागेल याच्यामधून काय कॉमन काढावं लागेल सर इथून -12 कॉमन काढा. कळायला लागले का. हा जो इक्वेशन मिळालं है ना y इन ब्रॅकेट y + 16 -12 y + 16. आता नेक्स्ट मेथडमध्ये काय करायचं आहे बघ. एकदा काय कर y + 16 घे आणि एकदा काय कर y - 12 घे इक्वल टू 0. प्रत्येक स्टेप बाय स्टेप लिहायचं पिल्लू. हां बघ मग y + 16 इक्वल टू 0 और y - 12 इक्वल टू 0. प्लसचं काय झालं मायनस. कळायला लागले. आणि y इकडे काय झालं और 12 झालं. आता मला सांग आपण हे काय मानलंय साईड मानलंय. काय मानलंय साईड. मग मला सांग पिल्लू साईड कधी पण निगेटिव्ह असते का नाही. मग काय लिहायचं y शुड नॉट इक्वल टू -16. पुढे काय लिहायचं है ना लेंथ ऑफ साइड्स कांट बी निगेटिव्ह. इथपर्यंत कळायला लागले. मग देअरफॉर है ना y इज इक्वल टू काय घ्यायचं 12. जर y 12 आलं मग मला सांग माझ्या बाळा आता त्या y ला काय कर त्या y ला इक्वेशन नंबर कशात ठेवून दे. समजा आता याला इक्वेशन नंबर आपण 3rd म्हणू. कळायला लागले बघ किंवा ह्याला म्हण काय हरकत दोघं सारखेच आहेत है ना. पुट y's व्हॅल्यू इन इक्वेशन 3rd यू विल गेट दी व्हॅल्यू ऑफ x. बरोबर आहे का. नाव पुट y इक्वल टू 12 इन इक्वेशन 3rd. काय आहे इक्वेशन 3rd x इक्वल टू y + 4 किंवा 4 + y म्हणा सेमच आहे. x इक्वल टू काय मिळालं yच्या ऐवजी काय ठेवायचं 12 + 4. x ची व्हॅल्यू किती मिळाली बाळा 16. मग आन्सर लिहिताना काय लिहिशील मी कालही सांगितलं होतं परवाही सांगितलं होतं म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं की आन्सर लिहायला बाळा विसरू नका. आन्सरला 1 मार्क असतो बरं का लक्षात ठेवा. मग काय लिहायचं लेंथ ऑफ साइड्स ऑफ 2 स्क्वेअर्स द लेंथ ऑफ साइड्स ऑफ 2 स्क्वेअर्स आर 16 सेंटीमीटर and 12 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. कळायला लागले पिल्लू. हा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे. हा क्वेश्चन गेल्या म्हणजे 2020ला मार्चमध्ये विचारला गेलेला आहे. आता हा क्वेश्चन परतही येऊ शकतो. येण्याची शक्यता आपल्याला टाळता येत नाही. क्वेश्चन रिपीट होत असतात. कळायला लागले. पण ते सगळं पेपर सेटरच्या मनावर असते पिल्लू. कळायला लागले का. आता मला सांग आता ह्याचं वाटलं तुला स्क्रीनशॉट काढायचं आहे स्क्रीनशॉट काढून घे. बघ हा फर्स्ट पेज हां क्वेश्चनचा हा पण स्टेप बाय स्टेप लिहून दिले. हा सेकंड पेज बाळा ओके. आता हा 3rd पेज ओके बाळा आणि हा 4th पेज. धन्यवाद. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या आईवडिलांची रिस्पेक्ट करा. सकाळी उठल्या आईवडिलांची पाया पडत चला आणि आपल्या गुरुजन वर्गांचा पण रिस्पेक्ट करत चला. धन्यवाद.